आई लावला होता काय मग रिंकूताईले फोन? काय म्हणते रिंकूताई? काय बनवायचं सांगितलं आज स्वयंपाकात? अमाय भुलली हो बबिता, लावतो म्हणत होती थोड्या वेळानं आणि राहूनच गेलो फोन लावायचं. मी म्हटलं गाडीवर असन बा, त्याच्यानं मग आणि काही लावला नाही फोन. आत्ता लावतो मी आणि विचारतो काय म्हणते ते. तर तसं मग बनवून घेजो स्वयंपाकात. हो आई लावा मग. भात बनवून ठेवला आणि पीठही भिजवून ठेवलं, तर विचारून घ्या पुऱ्या म्हणते पोळ्या म्हणते, त्या हिशोबानं मग अजून पीठ भिजवा लागन. बरं 2 मिनिट थांब तू, बोलतो मी तिच्या संग आणि सांगतो मग विचारून काय म्हणते ते. तर शांताबाई मी काय म्हणतो, रिंकूले विचारल्यापेक्षा काही बनवून घ्या म्हटलं. वरण भात पोळ्या आणि फ्रीजमध्ये तर भाजीपाला राहतेच, आणि कायची भाजी बनवून घ्या. हो हो तुझं घे बरोबर आहे चंद्रकला, पण ते काय म्हणे आई म्हणे आज खावा पिवाचं करू म्हणे आणि उद्या घुमायला जाऊ अशी म्हणत होती ते. तर त्याच्यानं म्हटलं गोड बनवते तिखट बनवते विचारा लागल ना काय म्हणते ते, तर आणि तिच्या हिशोबानं बनवून घेऊ अशी म्हणून राहिली. जवळली ना रिंकूले तर विचाराच लागल ना, त्याच्यानं म्हटलं एकदा फोन लावा आणि विचारून घ्या बा काय म्हणते काय नाही, तर याच्यासाठी वय. असं आहे काय? तिनं म्हटलं आहे तर मग तिलाच विचारायला लागन. तिनं जर म्हटलं नसतं तर कोणी नाही लावलं असतं तरी चाललं असतं. मग विचार मग काय म्हणते ते, तर तिखट बनवते का गोड बनवते. हो तर त्याच्यासाठी म्हटलं फोन लावताना विचारून घेतो नाही का. बरं. हॅलो हो आई बोल. बाई रिंकू मी हे म्हणून राहिली म्हटलं स्वयंपाकात काय बनवा लागते सांगून दे ना. तुझी वहिनी विचारून राहिली काय बनवा लागते म्हणते, तर ताईले विचारून घ्या मग बनवून ठेवतो म्हणते मी तुम्हाला येईपर्यंत स्वयंपाक. तर काय बनवा लागते म्हटलं. आई स्वयंपाकात काय आंब्याचा रस म्हटलं. आंबे गिंबे आणून ठेवले यानं, कालच आणून ठेवले. तर फ्रीजमध्ये आंबे ठेवले आणि ताकही फ्रीजमध्ये आहे. तर मस्त रस कढी तिखट भाजी वरण भात मस्त पिंगर भजे वडे पापड सगळं बनव म्हणा वहिनीले. बरं ठीक आहे ना, सांगतो मी तिले आणि बनवायला लावतो. हो आणि मी हे म्हणत होती आई म्हटलं रस बनवासाठी जे आंबे आणले ते फ्रीजमध्ये ठेवले आहे आणि याय ना 2 किलो आंबे खावासाठी घेऊन आले, तर ते लेकराले देऊन दे जा आणि तुम्ही खाऊन घे जा म्हटलं. बरं ठीक आहे ना. हो तर ते आंबे बाहेरच आहे म्हटलं गॅस ओट्याच्या खाली, तर ते खावाचे आंबे होय आणि फ्रीजमध्ये आहे ते रस बनवायचे आंबे होय. बरं ठीक आहे सांगतो मी बबिताले बनवून घेते. ते धारा ते आहे मी आहे तुझी मावशी आहे सगळ्या जणी मिळून लवकर बनवून घेतो स्वयंपाक. बरं ठीक आहे ना. मी बी कपडे घेतो नाही येतो, जास्त टाइम गेम नाही लावत. आता मी कपड्याच्या दुकानातच उभी आहे. बरं ठीक आहे ये तू ये आरामात ये, स्वयंपाकाचं टेन्शन नको घेऊ, बनवून ठेवते तुझी वहिनी स्वयंपाक. बरं ठीक आहे मग आई. हो ठीक आहे ठेवतो मग फोन. हो. काय म्हणते रिंकूताई स्वयंपाकात काय काय बनवायचं सांगितलं? अहो ते काय आंब्याचा रस बनवू म्हणते. रस आहे कढी आहे वरण आहे तिखट भाजी आहे भात पुऱ्या भजे वडे पिंगर पापड सगळं बनवायला लावलं तिनं. सगळं बनवायला लाव म्हणते वहिनीने. हा काय बरं ठीक आहे ना बनवून घेतो मग. हो तर धाराले आवाज देऊन दे ना, धाराले घेऊन जाय तुझ्या संग. मी येतो मग, मी तुला भजे वडेसाठी मिरच्या कापूक करून देतो कढी गिडी बनवायला. आणि रिंकू अशी म्हणत होती रस बनवायचे आंबे म्हणे फ्रीजमध्ये ठेवलाय आणि गॅस ओट्याच्या खाली जे आंबे म्हणे 2 किलो ते खावासाठी आणले म्हणे यायना, तर लेकराले देऊन दे म्हणे आणि तुम्ही खाऊन घे जा अशी म्हणत होती ते. तर ह्या लेकराले देऊन दे मग 3-4 वा आंबे आजी मी खाईन आंबे, मला आवडते आंबे खाणं. हो तर देते ना आई देते सगळेले देते कापून, घाई नको करत जाऊ तू. बरं ठीक आहे नाही पाहतो मी आणि बनवतो मग. हो बनवून घे. रिंकू काय म्हणत होत्या मामीजी, कायच्यासाठी आला होता मामीजीचा फोन? काही नाही व आईचं असं म्हणणं आहे का तुरी आले म्हणे 1-2 घंटे लागतेस म्हणे, तोपर्यंत तुझी वहिनी म्हणते म्हणे का स्वयंपाक बनवून ठेवतो बा. तर काय बनवू हेच विचारासाठी फोन केला होता आईनं. काय बनवा लागते काय नाही तर सांगून दे म्हणे. अच्छा हा काय सांगितलं मग? हो सांगितलं ना. मी म्हटलं काल यायनं आंबे आणून ठेवले, तर रस पुऱ्या कढी तिखट भाजी भात पिंगर पापड सगळं बनवायला लावा म्हटलं वहिनीले भजे वडे. हा काय सांगितलं ना, ठीक आहे मग. बरं पाय ना मग कपडे, हा नाही तर कपडे घ्यायलाच लय वेळ लागेल आपल्याला. हो पाहतो ना साड्या पाहतो मी आता. बोला भाऊ काय दाखवू, कोणासाठी पाहिजे कपडे? मुलासाठी पाहिजे मुलीसाठी पाहिजे तुमच्यासाठी पाहिजे ताईसाठी पाहिजे, कोणासाठी दाखवू म्हटलं कपडे? कपडे काय दाखवा ना तुम्ही, सगळेसाठीच घेवायचे आहे कपडे. आज म्हटलं लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळेचेच कपडे पाहिजे. तर एक काम करा पहिले तुम्ही साड्या दाखवून द्या आणि चांगल्या कंपनीच्या दाखव द्या आणि चांगल्या क्वालिटीचे दाखव जा. ठीक आहे ना भाऊ दाखवतो मी तुम्हाला साड्या. तर म्हटलं कितीपर्यंत दाखवा लागेल? 500 600 800 1000 1200 1600 2000 कितीपर्यंत दाखवू म्हटलं साड्या? दादा 1000 रुपयाच्या अंदर दाखवा म्हटलं. 800 900 ठीक आहे. बरं ठीक आहे ना ताई दाखवतो. घ्या ताई पाहून घ्या साड्या. हो दादा पाहतो.
परीचे पप्पा पहा ना साड्या. रिंकू आता साड्यामधलं काय समजते मुले. आता तू पाय तुले कशा घेवायच्या आहे काय घेवायचे आहे. आता तुले माहित आहे तू नेहमी साड्या घालत राहत तर पाय म्हटलं तू या हिशोबानं पाय. बरं. आई मस्त गोड आहे आंबा. मले तर मजा येऊन राहिली आंबे खावाची. असं वाटते अजून अजून खाव अजून अजून खाव. खाऊन घे ना मग. खावासाठीच आणून ठेवले तू या मामाजीनं आंबे तर खाऊन घे म्हटलं. बाई धारा तू या पोराला दिले म्हटलं आंबे कापून. हो काकू दिले ना आंबे. खाऊन राहिले दोघे जण चोकून राहिले. हा काय चोकून राहिले नाही. आता त्याला दाता नाही आहे तर बरोबर खाता नसन येत. हो बरोबर खाता नाही येत पण तरी चोकून राहिले ते. हात भरवते कपडे भरवते पूर्ण अंगच भरवणं चालू आहे आता. खाऊ दे करू दे ना. कपडे खराब करते तर करू दे धुवून टाकजो मग. खाऊ दे मस्त. आणि असं काही देऊन देत जायले राहिले त्याच्याजवळ खात राहते. कधी टरबूज देऊन द्या कधी अंगूर देऊन द्या कधी आंबे कधी मुरमुरे. तू या मतानं जे जे दिवशी वाटते ते सगळं देत राह. म्हणजे लेकरायले मग खावाची सवय पडते ना. नाही तर मग ही आमची लक्ष्मी खावायलाच नाही पाहत. नाही आजी नाही आई. हा काय नाही देत राहतो ना मी. मुरमुरे की चांगले खाते. दोघे जण वेचू चटई टाका आणि त्याच्यावर टाकून ठेवून देतो तर खात राहते मग. हा काय चांगलं आहे ना. तशीच देत जाय त्याला दोघाले. कोणाजवळ आहे दोघे जण. रेखाबाई जवळ. हो आई जवळच आहे. असं आई पहिले म्हटलं आंब्याचा रस बनवून ठेवून देऊ काय. हो बनवून घे ना. आणि फ्रीज मध्ये ठेवून दे. मस्त थंडगार होऊन जाईल फ्रीज मध्ये ठेवशील तर. बरं ठीक आहे ना. पहिले आंब्याचा रस बनवून ठेवतो मग लागतो स्वयंपाकाले. कढी बनवतो पुऱ्या बनवतो भजे वडे हे ताकरीत बनवा लागन म्हणा. पहिले भाजी गिजी बनवून घेतो. हो तर बाई धारा एक काम कर. हे आंबे म्हटलं 2-3 पाण्यानं चांगले धुवून टाक. पावडर लागलं राहते ना आंब्याले त्याच्यानं म्हटलं चांगल्यानं धुवून टाक. आणि रस बनवून घे मस्त मिक्सर मध्ये बनव जा. ठीक आहे ना काकू. हो तोपर्यंत बबिता तू कढी बनवून घे. कढी वरण जे तिखट भाजी तोपर्यंत हे रस बनवते. मग पीठ भिजवलंय तर मग काय कढई ठेवणे आणि पुऱ्या भजे वडे पापड पिंगरी ताकरीत होते. मग लवकर स्वयंपाक होते. स्वयंपाक बनवायला काय जास्त टाइम लागते काय. आणि कांदे मिरच्या टमाटे काय काय कापायचं आहे ते माझ्याजवळ देऊन दे आणि पावशी देऊन दे. ठीक आहे नाही तर काय मग रिंकुली येईपर्यंत स्वयंपाक होते. आल्यावर मग ताटं वाढणं जेवण करणं आणि दिवसभर आराम करा मग. हो काकू. परीचे पप्पा साडी तर चांगली वाटून राहिली मले. 1000 रुपये म्हणते. 200 रुपये तर कमी करनच. आता 5-6 साड्या घेऊ तर ठेवता काय म्हटलं मग. घे ना मग. साडी गिडी तर चांगली आहे आणि कलरही चांगला आहे पॅटर्नही चांगला वाटून राहिला मले. तर पाय मग ह्याच क्वालिटीच्या साड्या 5-6 घेऊन घे मग. ताई बोला म्हटलं ठेवता काय मग साडी. ठेवून घ्या विचार नका करू. कापड चांगला आहे क्वालिटी चांगली आहे आणि 1000 रुपयात मस्त परवडते म्हटलं. बरं ठीक आहे ना दादा. तर याच्यामध्ये कलर दाखवून द्या. 5-6 कलर दाखव जा आणि असेच दाखवा चांगले चांगले कलर मस्त. ठीक आहे ना ताई दाखवतो तुम्हाला 5-6 कलर दाखवतो. पण म्हटलं किती साड्या घ्यायच्या तुम्हाला. 1 घेता 2 घेता किती घ्यायचे आहे म्हटलं. दादा मला 6 साड्या पाहिजे म्हटलं. तर चांगले चांगले कलर दाखव जा मग. ठीक आहे ना ताई दाखवतो मी. चांगले चांगले कलर दाखवतो तुम्ही पाहून घ्या. आणि म्हटलं ही साडी ठेवायची काय मग बाजूले. हो दादा हे साडी घेतो ना मी. साईडनं ठेवून द्या. बरं जे रिंकू लवकर कर. साड्या पाहिलेच लय वेळ झाला म्हटलं. आणखी लेकरायचे कपडे घेणं आहे. मग पॅन्ट शर्टचा पीस पाहिणं आहे. बाबासाठी धोतर घेणं आहे. लय टाईम लागन म्हटलं अजून कपडे घेवाले. कर बरं लवकर पसंत कर. साड्या काय आता 5 मिनिटात घेणं होते. पॅटर्न तर आवडला मला साडीचा. फक्त आता कलर पाहतो मी याच्यातले 5-6 कलर चांगले आणि साईडने ठेवून देतो साड्या घेऊन झाले समजा. आता फक्त लेकराचे कपडे आणि पॅन्ट शर्टचा पीस पाहून घेऊ मग. बरं शांते काय म्हणते म्हटलं रिंकू. बोलली तू तिच्या संग. तर मग हाय काय म्हटलं आजची तयारी गावाला जावाची. नाही ना थांबून जा म्हणते. रिंकू संग बोलली जवळ बुवा संग बोलली मी. बोलणं झालं तर म्हणते आजच्या दिवस थांबून जा म्हणते. आज खाणं पिणं करतो आणि उद्या म्हणते दीक्षाभूमीवर जाऊ म्हणते घुमाले. आणि परवाच्या दिवशी मग उमाबाईच्या गावाले म्हणते. आता उमाबाई म्हणते माझ्या गावाले चला म्हणते रात्रभरासाठी अशी म्हणून राहिली ते. हो काय म्हणजे अजून 2-4 दिवस मोडते मग. हो तर मग काय आता तिचं मन मारता काय. तिची इच्छा आहे ना का आता उद्या दीक्षाभूमीवर जावाची. सगळेले घेऊन जाऊ म्हणते. धारानं काही पाहिलं नाही तर धाराले रेखाबाई आहे उमाबाई आहे चंद्रकला आहे. सगळ्या जणी चाललं जाऊ. मग काय डबल येवाचे राहिले काय ते. आणि आता असं आहे वावराचे कामं धंदे नाही आहे. फक्त गाई ढोरं आहे तर गाई ढोरासाठी तर माणूस सांगितलाच आहे ना. तर 2-4 दिवस थांबून जा चाललं जाऊ मग. हो काय. आणि कुठं गेली मग रिंकून जवळ बुवा. घाईनच गेले. ते काय कपडे घेवाले गेले. तिले म्हटलं ना आम्ही जातो गावाले तर म्हणते आज कपडे घेऊन येतो अशी म्हणून राहिले ते. कपडे कायले घ्यायला पाहिजे होते. राहू द्यायला पाहिजे होते कपडे. म्हणता नाही आलं काय तुले राहू दे बाई म्हणून.
तू बी घ्यायला गेले तर जाऊ देतं. अव नाही म्हटलं तिले, पण तेच म्हणे आणतो म्हणे आई. आता एक वेळ आले म्हणे सगळ्या जणी, मग येते नाही येत त्याच्या नावावर आणतो म्हणे मी घेऊन. आली काय बाई रिंकू? हो मावशी आली ना. रडत होती काय म्हटलं परी? नाही हो, रडली गिळली नाही, मस्त खेळली ना तिथं. लक्ष्मी संग गण्या संग मस्त खेळून राहिली. तिला आठवण गिटवण नाही आली तुमच्या दोघाची? हो काय, मी म्हटलं रडण काय बा, त्याच्यानं घाई घाईनं आलो मग आम्ही. नाही नाही, रडली गिळली नाही, मस्त खेळली. आले वाटते दोघे जण. हो हो आले ना. आता ताटं गिटं वाळायला लावा लागेल रिंकूले. स्वयंपाक तर झाला, फक्त याचीच वाट पाहणं चालू होती. हा काय, घ्या मग आता ताटवाडा, भूक लागली म्हटलं. हो हो सांगतो ना मी, बबिताले न धाराले सांगतो ताटं वाढायला. बोला ना तुम्ही सगळेले, बोलावून आणा घरात. बर. बाबा घ्या ना रस. नाही नाही बाई, आताच नको देऊ, ताटात आहे म्हटलं, वाटीत आहे ना, संपल्यावर घेईन मी. घ्या ना बाबा, घ्या ना, घ्या म्हटलं थोडंसं. बाई रिंकू, लागन तर घेईन ना मी. लागन तर घेईन म्हटलं. इकडे वाढ तू, जवळ बुवाले दे, काकाजीले दे, मामाजीले दे. तिकडे वाढन कर म्हटलं. दे दे रिंकू, मामाजीले दे, मामाजी शरमून राहिले. दे दे, टाक म्हटलं, टाक मामाजीच्या वाटीत टाक बरं. नाही नाही जवळ बुवा, शरमत गिरमत नाही म्हटलं, लागन तर घेतोच ना मी. आता पोटाला लागन तेवढंच खाल्लं पाहिजे म्हटलं माणसानं, नाही तर मग फेकण्यात जाईन ना, म्हणून म्हटलं लागल्यावर घेतो मी, वाया नाही गेलं पाहिजे बा. दे ना तू जवळ बुवाले दे. घ्या जवळ बुवा, तुम्ही घ्या. हो मामाजी, मी तर घेणंच म्हटलं, पण तुम्ही पोटभर जेवण करा. दे दे रिंकू, टाक म्हटलं, शांताराम भाऊच्या वाटीत टाक, टाक बरं. अच्छा अच्छा दिवाकर. बाई रिंकू दे ना. काकाजीले दे, काकाजीले रस पाहिजे म्हणते, रसही दे आणि 2 पुऱ्या देऊन देजो. हो शांताराम भाऊ, घेतो मी घेतो म्हटलं, तुम्ही घ्या पहिले मोठ्या भावानं घेतलं पाहिजे, मग लहान भाऊ घेतेच म्हटलं. बरोबर नाही काय? बरोबर आहे ना सुधाकर भाऊ? बरोबर आहे ना, बरोबर आहे. मोठा भाऊ घेते, मग लहान भाऊ घेते, नाही तर काय. मग घ्या मग शांताराम भाऊ, सुरुवात तुमच्यापासून. सुरुवात तुमच्यापासून करा, मी घ्यायला तयार आहे. तुम्ही 2 पुऱ्या घ्याल तर मी बी 2 पुऱ्या घेईन म्हटलं. तुम्ही 4 पुऱ्या खान तर मी बी 4 पुऱ्या खाईन, पण सुरुवात तुमच्यापासून आहे म्हटलं. पाव शांताराम भाऊ काय म्हणते म्हटलं. तर त्याले म्हणा मी उपवास करन म्हणा, तर तुम्ही उपवास करान काय म्हणा बरं दिवाकर भाऊले. वा वा, याले म्हणते इवई, 1 नंबर गंगाधर भाऊ. पहा बरं कसा भाग घेतला गंगाधर भाऊनं. अन ह्या एक दिवाकर भावाचा भाग नाही घेत, उलट म्हणते तुम्ही 2 पोळ्या खान तर मी 2 पोळ्या खाईन. पण असं नाही म्हणत का दादा, तुम्ही 2 पोळ्या घ्या बरं, 1 पोळी तुम्ही खान, 1 पोळी मला द्या. शांताराम भाऊ, तर माया म्हणणं बी तेच आहे ना, 1 तुम्ही घ्यान तर 1 मी घेईन, 2 तुम्ही खान तर 2 मी खाईन, असंच म्हणून राहिलो मी बी. खाणं नाही होत तर बिनफान तू नाही घ्यावं म्हटलं, त्याच्यानं म्हणून राहिलो. बाई रिंकू, लागन तर घेतो मी. बरं ठीक आहे ना बाबा. परीचे पप्पा देऊ काय म्हटलं तुम्हाला? घ्या ना थोडासा रस, मस्त तुमच्या बहिणीनं बनवला ना, तुमच्यासाठी बनवून ठेवला, खा बरं. खातो ना, आता माया बहिणीनं बनवून ठेवलास रस तर खाईन नाही काय, खातो मी. कसा बनला दादा रस? मग सांगा ना कसा बनला स्वयंपाक. मस्त बनवला बाई स्वयंपाक, रसही मस्त बनला आणि भाजी मस्त बनवली, जास्त तिखटी नाही ना जास्त फिक्की नाही, आणि मीठ गीठ सगळं व्यवस्थित आहे, चांगली भाजी बनली. हो काय, फक्त रस आणि भाजीच सांगता, आणि बाकीचा स्वयंपाक म्हटलं भजे वळे पापड पुऱ्या ते नाही बनले काय म्हटलं चांगले? तसं नाही आहे, स्वयंपाकच चांगला बनला ना, मस्त स्वयंपाक बनला. हा काय रिंकू ताई, म्हटलं वाढण करू लागू काय मी? राहू द्या ना वहिनी, करतो ना मी, करतो म्हटलं मी वाढण, बसा तुम्ही. बरं ठीक आहे मग रिंकू ताई, करा मग वाढण. आणि काही मदत गिदत लागन तर दे जा म्हटलं आवाज, मी इथंच बसली आहे बाहेर. बरं बरं ठीक आहे ना वहिनी, देतो मी आवाजच देतो तुम्हाला काही लागलं म्हणजे. हो हो वहिनी म्हटलं दादा आणि बबन नाही दिसून राहिला मला, या 2 जणांना भूक नाही लागली काय, जेवण नाही करायला लागत काय त्याला? बाई ते दोघं काय बाहेर गेले, बबनले घड्याळ घेवायचे आहे तर नेलं त्यानं प्रकाशले संग. चला म्हणे भाऊजी, आता प्रकाशले दुकानं माहित आहे, आता तो येऊ नाही त्याले, तर बबनले एवढं काही माहित नाही, तर म्हणे चला म्हणे, तर 2 जण गेले. मग हा काय, घड्याळ घ्यायला गेला काय? मग किती वेळ आहे म्हणे आले, काही सांगितलं ते ना? नाही तसं किसं काही सांगितलं नाही, लय वेळचे गेले, बहुतेक येतच असं. हा काय, येऊन झाले पाहिजे होतं लवकर, मस्त संग मग जेवण झालं असतं तुमच्या संग. रिंकू ताई, त्याचं टेन्शन नका घेऊ म्हटलं, बाहेर ते नाश्ता वास्ता करून घेईन आणि येईन आरामात. हो ते तर आहे म्हणा, बाहेर नाश्ता करण, पण म्हटलं संग मग जेवण करते तर चांगलं वाटते, त्याच्यानं लावून पाहतो ना मी त्याला फोन, काय म्हणते तर कुठं आहे काय आहे किती वेळ आहे तर, आणि सांगतो मग तुम्हाला. बरं ठीक आहे ना वहिनी, लावून पहा मग फोन दादाले काय म्हणते तर. हो हो काकाजी घ्या ना म्हटलं रस. दे बाई, थोडासा देजो, जास्त नको देऊ. बरं बरं ठीक आहे ना काकाजी. चला मग मित्रांनो, आता जेवण खावणं चालू आहे, यायचे जेवण झाल्यावर आम्ही बसतो जेवणाले. मग चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात. धन्यवाद.